मित्रांनो, आजचा आपला विषय आहे लिम्फॅटिक फॅलेरिया. म्हणजे आपण जे वेक्टर बॉर्न डिसीज सिरीज मित्रांनो चालू केली होती, त्याच्यामधला आपला लेक्चर 4 आहे आणि पार्ट 2 आहे लिम्फॅटिक फॅलेरिया म्हणजे हत्तीरोग. हत्तीरोगचा आता आपण पार्ट 2 बघणार आहोत. आता आता मित्रांनो, पार्ट 2 मध्ये आपण कोणते कोणते पॉईंट्स बघणार आहोत? नंबर 1 ट्रीटमेंट, नंबर 2 प्रिव्हेन्शन, नंबर 3 कंट्रोल अँड सर्व्हेलियन्स अँड मॉनिटरिंग. हे एवढे आपले 3 पॉईंट्स आपण बघणार आहोत. जे ऑफिशियल MPWचा सिलेबस दिलेला आहे मित्रांनो, हे 3 पॉईंट त्याचे रिलेटेडच आहे, म्हणून आपण हे पूर्ण पॉईंट बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, लिम्फॅटिक फॅलेरियाच्या या पार्ट 1 मध्ये आपण जनरल इन्फॉर्मेशन पूर्णपणे समजून घेतली होती. आजच्या पार्ट 2 मध्ये आपण महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या टेक्निकल सिलेबसनुसार पुढील 3 महत्त्वाचे मुद्दे शिकणार आहोत. एक ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन, कंट्रोल आणि प्रतिबंध आणि नियंत्रण करणे. ठीक आहे मित्रांनो, ट्रीटमेंट आपल्याला बघायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन, कंट्रोल म्हणजेच प्रतिबंध व नियंत्रण. ठीक आहे. देन तिसरा सर्व्हेलियन्स, मॉनिटरिंग अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, रोग निरीक्षण व प्रतिबंधक उपाय, हे आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. चला सुरुवात करूया. नंबर 1 मित्रांनो, डायग्नोसिस. काय बघू आपण? डायग्नोसिस म्हणजे मित्रांनो निदान. ठीक आहे. लिम्फॅटिक फॅलेरियाचे निदान रुग्णाची लक्षणे आणि प्रयोगशाळेतील तपासण्या आधारे केले जातात. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. लिम्फॅटिक फॅलेरियाचे निदान रुग्णाची लक्षणे आणि प्रयोगशाळेतील तपासण्याच्या आधारे केले जातात. ठीक आहे. आता ह्याचे नाईट ब्लड स्मिअर, गोल्ड स्मिअर, ह्याचं कोण कधी घेतात मित्रांनो? ह्याचं सॅम्पल कधी घेतात? नाईट ब्लड स्मिअर म्हणजे नाईटमध्ये घेतात. कोणता? रात्री 10 ते 2 या वेळेत रक्ताचा नमुना घेतला जातो. मित्रांनो, परीक्षेत विचारला का लिम्फॅटिक फॅलेरियाचा नमुना कधी घेतला जातो? तर मित्रांनो, रात्री 10 ते 2 या वेळेत रक्ताचा नमुना घेतला जातो. ठीक आहे. लिम्फॅटिक फॅलेरियाचा नमुना रात्री 10 ते 2 मध्ये घेतले जातात. ठीक आहे मित्रांनो. नंबर 2, कारण मायक्रोफॅलेरियाज रात्री रक्तामध्ये जास्त प्रमाणात आढळतात. म्हणजे मायक्रोफॅलेरिया म्हणजे जे जंतू आहे मित्रांनो, मायक्रोफॅलेरिया रात्री रक्तामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. ठीक आहे. याला न्यूट्रल पिरियडिसिटी असं म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. काय? न्यूट्रल पिरियडिसिटी म्हणतात. ठीक आहे. आता एक्झाम पॉईंटमध्ये काय लक्षात ठेवायचं मित्रांनो? नाईट ब्लड स्मिअर म्हणजे गोल्ड स्टँडर्ड टेस्ट. ठीक आहे. नाईट ब्लड स्मिअर इज इक्वल टू गोल्ड स्टँडर्ड टेस्ट. कोणती टेस्ट असते मित्रांनो? गोल्ड स्टँडर्ड टेस्ट. कोणती आहे? फॅलेरियाची टेस्टचं नाव काय? गोल्ड स्टँडर्ड टेस्ट. आणि कधी घेतली जाते मित्रांनो? नाईट ब्लड स्मिअर. ओके. नाईटमध्ये घेतली जाते 10 ते 2 यामध्ये. याच्यामध्ये काय होतं? जे पॅरासाइट्स असतात ना मायक्रोफॅलेरिया, ते रात्री रक्तामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. ठीक आहे मित्रांनो. दुसरा आहे थिक स्मिअर ब्लड सेल. ठीक आहे मित्रांनो. दुसरा काय मित्रांनो? थिक स्मिअर ब्लड स्मिअर. मायक्रोफॅलेरिया शोधण्यासाठी वापरला जातो. पॅरासाइट ओळखण्यासाठी अधिक उपयुक्त असतो. तिसरा आहे मित्रांनो अँटीजन डिटेक्शन टेस्ट म्हणजे ICT कार्ड टेस्ट. ह्याच्यावर काय? वॉचेरिया बॅक्रोफ्टी म्हणजे काय? उचेरिया बॅक्रोफ्टी याचा अँटीजन शोधण्यासाठी जलद आणि विश्वासार्ह चाचणी आहे. ठीक आहे मित्रांनो. चौथा आहे अल्ट्रासाऊंड. काय मित्रांनो? अल्ट्रासाऊंडमध्ये काय? हायड्रोकोल किंवा लिम्फॅटिक फॅलेरियाचे मध्ये जिवंत क्रोमीचा हालचाल, फॅलेरिया डान्स साईन्स. काय मित्रांनो? फॅलेरियल डान्स साईन दिसू शकतात. ठीक आहे. तिसरी मित्रांनो पाचवी आपल्याला PCR टेस्ट. ठीक आहे. PCR मध्ये काय मित्रांनो? संशोधन किंवा विशेष परिस्थितीत वापरली जाते PCR टेस्ट. ठीक आहे. आता मित्रांनो ट्रीटमेंट पाहूया. ह्याचं ट्रीटमेंट आहे. मुख्य औषधे कोणती मित्रांनो? ह्याची डिथाईल कार्बामायझिन. काय मित्रांनो? DEC डिथाईल कार्बामायझिन. काय मित्रांनो? डिथाईल कार्बामायझिन हे फॅलेरियासाठी सर्वात महत्त्वाचे औषध आहे. हे मायक्रोफॅलेरियास नष्ट करते. ॲडल्ट वॉर्मवरही काही प्रमाणात परिणाम करते. ठीक आहे मित्रांनो. आता इतर औषधे कोणते मित्रांनो? अल्बेंडोझोल. ठीक आहे. कोणते? अल्बेंडोझोल आणि आयव्हरमॅक्टिन. ठीक आहे. काही कार्यक्रमामध्ये दिले जातात. ठीक आहे मित्रांनो. तिसरे मित्रांनो ह्याच्यामध्ये IDA थेरपी. काय मित्रांनो? IDA थेरपी WHOच्या शिफारशीनुसार काही भागात IDA थेरपी दिली जातात मित्रांनो. आता म्हणजे IDA म्हणजे काय मित्रांनो? आयव्हरमॅक्टिन. D म्हणजे डिथाईल कार्बामायझिन, DEC आणि अल्बेंडोझोल. ठीक आहे मित्रांनो. हे ट्रिपल ड्रग्स थेरपी वापरली जाते मित्रांनो. कोणती? हे लक्षात ठेवा. हे ट्रिपल ड्रग्स थेरपी फॅलेरियामध्ये वापरली जाते. IDA. ओके मित्रांनो. एक्झाम पॉईंट करत लक्षात ठेवायचं. IDA म्हणजे इन्व्हरमॅक्टिन आणि DEC अल्बेंडोझोल. ओके. आता मित्रांनो क्रोनिक केस मॅनेजमेंट म्हणजे लाइम्फेडेमा प्रभावित भाग स्वच्छ ठेवणे. दररोज साबणाने हात धुणे.
पाय उंची ठेवणे, हलका व्यायाम करणे, प्रभावित भाग स्वच्छ ठेवणे. ओके मित्रांनो. हायड्रोकॉल आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया म्हणजे हायड्रोसेलेक्टोमी हे शस्त्रक्रिया आहे त्याच्यावर. ठीक आहे मित्रांनो. आता मित्रांनो ह्याचं प्रिव्हेन्शन आणि प्रिकॉशन पाहूया. मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण पाहूया वैयक्तिक संरक्षणमध्ये काय मित्रांनो, मॉस्किटो नेट, पूर्ण बाह्य कपडे, मॉस्किटो रिपेलेंट, खिडक्याला जाळी. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. घराभोवती साचलेले पाणी काढून टाकणे, नाल्यांची स्वच्छता, कचऱ्याची योग्य व्यवस्थापन. ठीक आहे मित्रांनो, हे वैयक्तिक स्वच्छता झाली. आता मित्रांनो कंट्रोल ऑफ मेजर्स, नियंत्रणी उपाय. कंट्रोलमध्ये काय मित्रांनो, मॉस्किटो कंट्रोल म्हणजे लार्वल सॉस रिडक्शन, लार्वोसाइड्स, इंडोर रेसिड्युअल स्प्रे, IRS, फॉगिंग आवश्यकतेनुसार. देन इन्व्हायरमेंटल सॅनिटेशनमध्ये स्वच्छ परिसर, सांडपाण्याचा योग्य निचारा, डासांची पैदास रोखणे. तिसरा मित्रांनो मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे MDA. मित्रांनो लक्षात ठेवा, मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन MDA. फायलेरियाच्या निर्मूलनासाठी सरकार दरवर्षी मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन MDA राबवतो. यामध्ये एंडेमिक भागातील पात्र सर्व नागरिकांना DEC अल्बेंडोझोल काही भागात IDA थेरपी दिली जाते. ठीक आहे मित्रांनो. एक्झाम पॉईंट लक्षात कसं ठेवायचं. एक्झाम पॉईंट MDAचे उद्देश मायक्रोफायलेरिया नष्ट करून रोगाचा प्रसार थांबवणे. ठीक आहे मित्रांनो. MDAचे उद्दिष्ट काय मित्रांनो, मायक्रोफायलेरिया नष्ट करून रोगाचा प्रसार थांबवणे. आता मित्रांनो हेल्थ एज्युकेशनमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी लोकांना सांगावे MDAमधील औषधे अवश्य घ्या, डासांपासून संरक्षण करा, पाणी साचू देऊ नका, लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जा. ओके. देन मित्रांनो सर्व्हिलियन्स, रोग निरीक्षण. सर्व्हिलियन्समध्ये काय मित्रांनो, दो आहे, ॲक्टिव्ह सर्व्हिलियन्स, पॅसिव्ह सर्व्हिलियन्स. ठीक आहे. ॲक्टिव्ह सर्व्हिलियन्स म्हणजे मित्रांनो काय, ॲक्टिव्ह सर्व्हिलियन्स म्हणजे मित्रांनो आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन संशयित रुग्ण शोधतो. ओके, हे लक्षात ठेवा. ॲक्टिव्हमध्ये काय, आरोग्य कर्मचारी म्हणजे जे आपलं गव्हर्नमेंटचा आरोग्य कर्मचारी आहे सरकारी, ते घरोघरी जाऊन संशयित रुग्ण शोधतात. आणि मित्रांनो पॅसिव्ह सर्व्हिलियन्स म्हणजे स्वतः रुग्ण आरोग्य केंद्रात जातो. हे लक्षात ठेवा मित्रांनो, स्वतः रुग्ण आरोग्य केंद्रामध्ये जातो. आता मित्रांनो मायक्रोफायलेरिया सर्वे काय मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मायक्रोफायलेरिया सर्वे, रात्री रक्ताचे नमुने घेऊन मायक्रोफायलेरिया तपासले जातात. हे लक्षात ठेवा मित्रांनो, रात्री रक्ताचे नमुने घेऊन मायक्रोफायलेरिया तपासले जातात. आता मित्रांनो वेक्टर सर्व्हिलियन्स म्हणजे क्युलेक्स डासांची संख्या व प्रजनन स्थळांचे निरीक्षण केले जाते. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा एवढा सर्व्हिलियन्समध्ये. आता मॉनिटरिंगमध्ये मित्रांनो नाईट ब्लड सर्वे, MDA कव्हरेज, ड्रग्स कंप्लियन्स, नवीन रुग्णांची नोंद, हायड्रो केसेस, लाइम्फेडेमा केसेस, वेक्टर डेन्सिटी मॉनिटरिंग. ओके मित्रांनो. आता आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन, जर एखाद्या भागात फायलेरियाचे रुग्ण वाढले तर संशयित रुग्ण काय करावं, आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे मित्रांनो. आता आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन काय याची ते पाहूया आपण. आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर एखाद्या भागात फायलेरियाचे रुग्ण वाढले तर नंबर 1 संशयित रुग्णांची नोंद करायची, नंबर 2 नाईट ब्लड स्मिअर घ्यायचं, नंबर 3 मायक्रोफायलेरिया सर्वे करायचं, नंबर 3 वेक्टर सर्वे करायचं, नंबर 5 MDA राबवणे, नंबर 6 हेल्थ एज्युकेशन, नंबर 7 फॉलोअप आणि नंबर 8 वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल देणे. ओके मित्रांनो. देन आता मित्रांनो 11वा पॉईंट पाहूया आपण, MPW हेल्थ वर्करची भूमिका काय. आता MPWची महत्त्वाची कामे काय मित्रांनो. नंबर 1 हाऊस टू हाऊस सर्वे करणे. काय मित्रांनो, हाऊस टू हाऊस सर्वे करणे. नंबर 2 नाईट ब्लड कलेक्शन. कोणतं मित्रांनो, नाईट ब्लड कलेक्शन. नंबर 3 MDA औषधांचे वितरण. काय मित्रांनो, MDA औषधांचे वितरण. औषध घेतली आहेत का याची खात्री करणे. लिम्फेडेमिया रुग्णाचे मार्गदर्शन, हायड्रोकॉल रुग्णांचा रेफरर, हेल्थ एज्युकेशन, केस रिपोर्टिंग, वेक्टर कंट्रोल ॲक्टिव्हिटीज आणि फॉलोअप. हे एवढे मित्रांनो MPWची कामे आहे. आता एक्झाम पॉईंट कसं लक्षात ठेवायचं. फायलेरियासिस निर्मूलनात MPWची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. फायलेरियासिस निर्मूलनात MPWची भूमिका अत्यंत मित्रांनो महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा पॉईंट. ओके. देन नॅशनल प्रोग्राम. मित्रांनो आता भारत सरकारने नॅशनल प्रोग्राम ऑफ एलिमिनेशन ऑफ लिम्फॅटिक फायलेरियासिस NPELF सुरू केला आहे. हा कार्यक्रम नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल म्हणजे NCVBDC अंतर्गत राबवला जातो. मित्रांनो हे आपला जे नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामचं नवीन नाव आहे. 2021मध्ये हे नवीन नाव करण्यात आलं. 2003मध्ये हे नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम सुरू करण्यात आला होता आणि 2021मध्ये त्याचं नामकरण झालं. म्हणजे कोणता, नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल. काय मित्रांनो,
हे नवीन नाव आहे, नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल. हे नवीन नाव आहे. जुनं काय होतं, नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम असं नाव होतं. तर आता नवीन नाव काय मित्रांनो, नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल म्हणजे NCVBDC अंतर्गत राबवला जातो. ह्याचं उद्दिष्ट काय मित्रांनो, फायलेरियाची प्रवास थांबवणे, फायलेरियाचा प्रवास प्रसार थांबवणे, एलिफेंटायसिसची नवीन रुग्ण रोखणे, भारतातून फायलेरियाचे निर्मूलन करणे म्हणजे इरॅडिकेशन करणे. ठीक आहे मित्रांनो, हे नॅशनल हेल्थ प्रोग्रामचे उद्दिष्ट आहे. ओके, आता देन इम्पॉर्टंट MCQs पाहू मित्रांनो आपण. सगळ्यात अगोदर भारतामध्ये फायलेरियाचा मुख्य रोगकारक कोणता, म्हणजे उचेरिया बॅनक्रॉफ्टी. काय मित्रांनो, भारतामध्ये फायलेरियाचा मुख्य रोगकारक कोणता, उचेरिया बॅनक्रॉफ्टी. फायलेरियाचा मुख्य वेक्टर कोणता मित्रांनो, क्युलेक्स. काय मित्रांनो, क्युलेक्स, क्विनक्यू फॅसिटस. ओके, फायलेरियासाठी गोल्ड स्टँडर्ड टेस्ट कोणती, नाईट ब्लड स्मिअर. मित्रांनो, गोल्ड स्टँडर्ड टेस्ट कोणती, नाईट ब्लड स्मिअर हे फायलेरियाची टेस्ट आहे. आता मित्रांनो, फायलेरियाचे मुख्य औषध कोणते, ते DEC म्हणजे डिथाईल कार्बामायझिन. काय मित्रांनो, डिथाईल कार्बामायझिन. पुन्हा MDA म्हणजे काय मित्रांनो, मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. काय मित्रांनो, मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. आता मित्रांनो, रॅपिड रिव्हिजन पाहूया लेक्चरचा. डिसीज कोणता आपण, लिम्फॅटिक फायलेरियासिस. ह्याचा एजंट कोणता आहे मित्रांनो, उचेरिया बॅनक्रॉफ्टी. काय मित्रांनो, उचेरिया बॅनक्रॉफ्टी ह्याचा एजंट आहे. ह्याचा वेक्टर कोणता आहे मित्रांनो, क्युलेक्स आहे. आता गोल्ड स्टँडर्ड टेस्ट कोणती मित्रांनो, नाईट ब्लड स्मिअर. मेन ड्रग्स कोणता आहे मित्रांनो, DEC. ट्रिपल थेरपी कोणती मित्रांनो, IDA. मेन प्रोग्राम कोणता आहे, MDA, मास डिसीज ॲडमिनिस्ट्रेशन. नॅशनल प्रोग्राम कोणता आहे, NPLFA नॅशनल ते प्रोग्राम आहे. ओके, मेन कॉम्प्लिकेशन कोणता आहे, एलिफेंटायसिस, हायड्रेकल. MPW नाईट ब्लड सर्वे. MDA हेल्थ एज्युकेशन, केस रिपोर्टिंग. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवा. देन आज आपण डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्वेलियन्स, मॉनिटरिंग अँड MDA प्रोग्राम्स, NPELF, MPWची भूमिका आणि महत्त्वाचे MCQs सुविस्तार शिकले. यासह लिम्फॅटिक फायलेरियासिस हत्तीरोग हा विषय महाराष्ट्र आरोग्य विभाग भरतीच्या टेक्निकल सिलेबसनुसार मित्रांनो पूर्ण झाला. पुढील लेक्चरमध्ये आपण वेक्टर बॉर्न डिसीज सिरीजमधील आणखी एक महत्त्वाचा रोग जॅपनीज इन्सेफ्लायटिसिस जी शिकणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आरोग्य विभाग भरती 2026 संदर्भातील प्रत्येक ऑफिशियल अपडेट, संपूर्ण सिलेबस, MCQs आणि महत्त्वाचे लेक्चर्स सर्वात आधी तुमच्या मार्फत पोहोचवले जातील. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.